PSI मुख्य परीक्षा 2012 खालील भागाकाराची किंमत किती? त्यांनी अशा प्रकारचा भागाकार दिलाय आणि हे 4 पर्याय मांडलेले आहेत. अशा प्रकारचा भागाकार हा केवळ PSI मुख्य परीक्षा 2012 साठी नाही, तर सुमारे जवळ-जवळ सगळ्या परीक्षांच्या मध्ये अशा प्रकारचा भागाकार असतो. तर अशा प्रकारचा भागाकार करताना काय करायचं? वरून खाली यायचं नाही, तर खालून वर जायचं. पहा ते कसं? आधी काय करायचं? याचं सोपं रूप द्यायचं. याचं एवढ्याचं. बाकीचं आहे तसं लिहायचं. म्हणजे पहा असं 1 भागिले 3 अधिक 1 भागिले 3 वजा 1 3 वजा 1 भागिले आता पहा इकडे. आपण 1 लिहिला, 3 लिहिला, 1/3 लिहिला, वजा 1 आता हा जो आहे ना 3 अधिक 1/3 त्याचं आपण साइडला उत्तर काढायचं. 3 अधिक 1/3 छेद ना म्हणजे काय असतो? 3 त्रिक 9. 2 अपूर्णांकाच्या मध्ये चिन्ह अधिक किंवा वजा असेल त्यांचा तिरकस गुणाकार अंशस्थानी मांडायचा. 3 त्रिक 9. 1 1 1 छेद 3 उत्तर 10/3 आलं. मग याचं उत्तर आलं 10/3 आलं. पहा म्हणजे आपण काय केलं आधी याचं उत्तर काढलं. आता आपल्याला माहिती आहे की 1 भागिले 10/3 याचं उत्तर किती होणार आहे? तर याचा मुख्य भागिले हा आहे. अंश 1 आहे आणि छेद 10/3 आहे. एवढा मोठा छेद आहे. तर भागाकारामध्ये कसं असतं? भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं. मग याचं उत्तर होणार 1 गुणिले 3/10. मग याचं उत्तर आलं 3/10 आलं. एवढं मिळून 3/10 आलं. मग उत्तर कसं होणार? 1/3 अधिक 1/3 वजा 3 वजा 1/10/3 पहा नीट. 1/10/3 त्याचं उत्तर होणार आहे 3/10 म्हणजे एवढं सगळं मिळून उत्तर काय आलं? 3/10 आलं. पहा 3 अधिक 1/3 वजा याचं उत्तर काय आलं? 3/10 आलं. आता काय करायचं आपण? याचं उत्तर काढून घ्यायचं. 3 वजा 3/10चं 3 वजा 3/10 याचं उत्तर काढायचं. 10 त्रिक 30 वजा 3/10 तिरकस गुणाकार. 10 त्रिक 30 वजा 3 एके 3/10 27/10 आलं. मग याचं उत्तर असं होणार आहे 1/3 अधिक 1/3 वजा 3/10 3 वजा 3/10 याचं उत्तर काय आलं? 27/10. याचं उत्तर आलं 27/10 बरोबर 1/3 अधिक 1/27/10 आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले. म्हणजे 1/27/10 त्याचं उत्तर होणार 10/27. याचं उत्तर आलं 10/27. आता परत याचं उत्तर काढायचं. 3 अधिक 10/27 3 म्हणजे किती? 3/1 अधिक चिन्ह आहे. छेद भिन्न आहे. तिरकस गुणाकार 27 त्रिक 81 अधिक 10 एके 10 27 एके 27 81 10 91 91 छेद काय आलं? 27. उत्तर काय आलं? 1/. नीट पहा 1/. हे सगळं मिळून एवढ्याचं उत्तर आलंय 91/27. आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे काय असतो? उलटून गुणिले. मग 1 ने गुणलं काय नाही गुणलं काय उत्तर तेच आहे ना 27/91 हे शेवटचं उत्तर आलं. 27/91 पर्याय क्रमांक डी हा आहे 27/91. हे गणित एक महत्वाच्या गणितापैकी आहे. अशा प्रकारचे गणित नेहमी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारत असतात. तर ह्याचं काय करायचं? गणित खालून वरवर सोडवायचं. म्हणजे आधी ह्याचं उत्तर काढायचं, मग याचं उत्तर काढायचं, मग एवढ्याचं काढायचं, परत हे काढायचं आणि मग ते मिळवायचं आणि मग भागिले म्हणजे उलटून गुणले करायचं. म्हणजे आतून गणित आहे ना खालून एक एक स्टेप ही कमी कमी करत जायची.